महानगरपालिका निवडणूक 25-26 याच्यासाठी जी काय आता निवडणूक होऊ घातलेली आहे त्याचा फॉर्म भरण्याचा अंतिम दिवस उद्या आहे आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही सरकारमध्ये महायुती म्हणून त्या ठिकाणी काम करतो राज्यात. आणि मग इथे नाशिक महानगरपालिकेत महायुतीनेच लढावं अशा पद्धतीनं आम्ही छोटे म्हणून आम्ही वरिष्ठांकडे म्हणजे भाजपच्या वरिष्ठांकडे गेलो. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला इथले पदाधिकारी असतील, इथले आमदार महोदय असतील, त्यांच्याबरोबर बसायचं सांगितलं. त्या पद्धतीनं आम्ही बसत गेलो. परंतु त्यांच्याकडून नंतर कुठल्याच प्रकारचा आम्हाला दिलासा किंवा वाटाघाटीच्या संदर्भात किंवा महायुतीच्या संदर्भात कुठलीच चर्चा त्या ठिकाणी झाली नाही. आणि म्हणून आम्ही आजपर्यंत आतापर्यंत त्या पद्धतीनं वेटिंगला होतो. पण मग नाईलाजानं आम्ही का बाबा आपण सरकारमध्ये एकत्र आहोत. मध्यंतरी झालेल्या विधानसभेच्या निवडणुका तेव्हा आम्ही आघाडीनं महायुतीनं लढलो. आता सुद्धा तसं होईल. कारण इथं नाशिकमध्ये ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेला सगळे आमचे आमदार असतील, पदाधिकारी असतील, सर्वांनी मिळून भाजपला त्या ठिकाणी मदत केली. चांगलं भरघोष असं यश मिळालं ना. आम्हाला ती अपेक्षा होती का इथं आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी सामावून घेतलं जाईल. परंतु कुठल्याच प्रकारची चर्चा त्यानंतर झालेली नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं का शिवसेना शिंदे साहेबांची आणि एनसीपी अजितदादा गट यांनी आपण एकत्र येऊन आमच्या बसून एक 2-4 दिवस चर्चा झाल्या आणि त्या पद्धतीनं आम्ही एकत्र येऊन शिवसेना आणि एनसीपी एकत्र येऊन आणि ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. जागांचा आम्ही अजूनही तुम्हाला सांगतो का आम्ही काल परवापासून तर निवड एकच अपेक्षा होती का आपल्याला कुठंतरी महायुतीत लढायचं. तर मग जागा ठरवण्याचा तो विषय आलेला नव्हता. परंतु आता आमची चर्चा सुरू झालेली आहे. आम्ही आज रात्रभरात पूर्ण जागांचं कमी जास्त प्रमाणात पुढं मागं होऊन पण आम्ही सामंजस्यानं त्या ठिकाणी तो प्रश्न सोडवून आणि निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. मागायचा विषयच आलेला नाही, द्यायचाही विषय आलाय नाही. कोणी कोणाकडे मागायचं याच्यापेक्षा मेरिटिव्ह जे काही इलेक्टिव्ह मेरिट ज्याला असेल अशा ठिकाणी कोणाला कमी होतील, कोणाला जास्त होतील तसं काय अजून हे नाही. पण निवडून आलं पाहिजे ह्या दृष्टीनं आम्ही उमेदवाऱ्या देणार. संख्याबळ कमी जास्त होऊ शकतो. तुमच्याकडे घटक पक्ष पण आहेत ना. कोणत्या सोबत घटक पक्ष आम्ही वंचितला घ्यायचा अशा पद्धतीनं आनंदराव आंबेडकर साहेब यांच्याही गटाला घेण्याच्या संदर्भात आमची चर्चा आहे. भाजपसोबत आपली जी चर्चा सुरू काय प्रस्ताव दिला होता प्रस्तावात म्हणजे फक्त आपल्याला एकत्र लढायचं. तुम्ही आम्हाला सांगा का बाबा कशा कशा पद्धतीनं लढायचं. तुम्ही कंडिशन घालून दिल्या तर त्याच्यात आम्ही त्यांनी आम्हाला जर 10 जागा देऊ केल्या तर आम्ही 15 मागू का 20 मागू हा प्रश्न नंतरचा होता. पण महायुतीत लढण्याच्या संदर्भातच कुठं चर्चा करायला त्यांची तयारी नव्हती. म्हणून हा प्रसंग त्या ठिकाणी होतो. अशी एक चर्चा आहे. आपण वारंवार प्रयत्न करतो महाजनांसोबत चर्चा करण्यासाठी पण शेवटच्या मिनिटापर्यंत भाजप आपल्याला गाफील करून पाहतो असं आहे. आता गाफील म्हणण्यापेक्षा आम्ही तर विश्वासानं का बाबा ते मोठे आहेत. सरकारमध्ये आपण एकत्र काम करतो. आज ना उद्या आपल्याला सांगतील का बाबा तुम्हाला एवढ्या नाही एवढ्याच घ्या. मग त्याच्यावर आम्ही आमचं मत ठरवलं असतं. तुम्हाला विश्वासघात झाला का? विश्वासघात म्हणता येणार नाही. तुम्ही विश्वासाने आम्ही बाबा आम्ही विश्वास ठेवला होता आतापर्यंत की बाबा आपण महायुतीत लढू. त्यांच्या मनात काय असेल माहित नाही. कदाचित त्यांना आम्ही असलो नसलो तरी काही फरक पडणार नसेल म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असेल. पण सत्तेमध्ये एका बाजूला असताना इथे पण तुम्ही बरोबर पाहिजे होते असं तुम्हाला वाटतंय का? आणि राज्यामध्ये सत्ता पाहिजे होती त्यावेळेस तुम्ही पाहिजे होते महापालिकांमध्ये. आम्हाला राज्यात तर आपण आहोतच, आम्ही एकत्र आहोतच. पण आता ज्या नगरपंचायती नगर परिषदेला झाल्या त्याचा आपणही साक्षीदार आहोत ना. त्र्यंबकमध्ये आम्ही शिंदे साहेबांना आम्ही एकत्र राहिलो. बघा बऱ्या इगतपुरीत आम्ही एकत्र राहिलो. काही ठिकाणी आम्ही भाजपा सोबत राहिलो. म्हणजे एकमेकाच्या वेगवेगळ्या सिच्युएशनला फक्त निवडून येण्याचं स्किल जिथं असेल तिथं मागं पुढे आम्ही करायचा प्रयत्न केला. तिथं आम्हाला जागा कमी मिळाल्या का जास्त मिळाल्या हा काही विषय आम्ही कुठे चर्चेला घेतला नव्हता.